तर हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? मी आज बंडीवर बसलेलो आहो खूप दिवसानंतर. कारण आता बांद्यावरून आम्ही तिकडे पटाच्या दानीकडे जात आहोत आपल्या गावच्या. आमच्या गावच्या म्हणजे आम्ही पिंपळगाव सडकचे राहणार. पिंपळगाव सडक म्हणजे जिथं शंकरपट यावरती खूप जोराचा भरलेला होता. आणि आम्ही जात आहोत मुरुम आणायला, कारण की घरच्या अंगणामध्ये खड्डे पडले असल्यामुळे आम्ही मुरुम आणत आहोत. आमच्या मुरुम भरून झालेला आहे आणि आम्ही आता बैल जुतणार आणि आपल्या घराकडे जाणार. तर मित्रांनो, बैलबंडीवर कोण कोण बसले ते कमेंटमध्ये सांगा. कारण खूप दिवसानंतर मी पण बसलेला आहो बैलबंडीमध्ये. आम्ही लहान लहान होता तेव्हा खूप बैलबंडीवर जायचो, आपल्या मामासोबत आपल्या बांध्यावर जायचो. तसेच बैलबंडीची मजाच वेगळी असते. कारण लहानपणी जे आम्ही जात होतो बैलबंडीवर खूप मजा येत होते. आता तर तेवढे आजकालचे मुलं तर जात नाही, कारण की खूप साऱ्या बैलबंड्या आता दिसत पण नाही, पहिल्यासारख्या खूप कमी झालेल्या आहेत. तर आता बैलबंडीवर मी जातो आणि बहुत दिवसानंतर मी बैलबंडीवर बसलेला आहो. तर बैलबंडीची मजाच वेगळी असते, कारण की लहानपणी बी आम्ही बैलबंडीवर बसायचो आणि बांध्यावर जायचो. आणि बैलबंडी म्हटलं तर आता दिसत पण नाही, कारण खूपशा नाहीसे झालेले आहेत. आणि आता हे बैल पण नव्हते दिसत आजपर्यंत. आता हे 2-3 वर्ष झाले शंकरपट चालू झाले, त्यामुळे बैल पण दिसत आहेत आणि लोक बैल आपल्या घरी आणतात. तर मित्रांनो, आम्ही आता आपल्या घराकडे प्रस्थान करत आहोत. या छोटा ब्लॉग कसा लागला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, भेटतो नंतर दुसऱ्या ब्लॉगमध्ये.